नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात कृषी विभागाच्या वतीनं प्रक्षेत्र भेट आणि महाविस्तार AI ॲपची जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी अवजारांची तपासणी, पीक प्रात्यक्षिक आणि फळबाग लागवड पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी प्रियंका कावरे, मंडल कृषी अधिकारी सुनील यादव, मंडल कृषी अधिकारी कैलास गायकवाड, उपकृषी अधिकारी विष्णू मुंडे, मोतीराम भंडारे, सहाय्यक कृषी अधिकारी स्वप्नील दहिवाल, ज्ञानेश्वर लवाळे, सतीश वाघमारे आदी शेतकरी उपस्थित होते. सोनपेठ तालुक्यातील शिरशी गावातील शेतकरी चेतन सोंदळे यांनी लाभ घेतलेल्या हरभरा पीक प्रात्यक्षिकाची पाहणी यावेळी करण्यात आली. तसेच प्रल्हाद शेषराव फळे यांनी MRGS योजनेतून लाभ घेतलेल्या केळी आणि इतर पिकांची, तसेच आंतरपीक घेतलेल्या कांदा आणि पपई पिकातील कोबी यांची पाहणी देखील करण्यात आली. यावेळी डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज ॲग्रो प्रोड्युसर कंपनीला देखील भेट देण्यात आली. यावेळी शिरशी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीकांत देशमुख, बाबासाहेब फले, प्रगतिशील शेतकरी बाबूराव राठोड आदींची उपस्थिती होती. सोनपेठ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार AI ॲप डाउनलोड करून कृषी विभागाच्या योजनांची माहिती सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी, असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केलं आहे. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज दिनांक 15 डिसेंबर रोजी संपन्न झाला. परभणी शहरातील कोमटी गल्ली या ठिकाणी या निमित्तानं मागील आठवड्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्या अनुषंगानं कोमटी गल्ली ते रंगनाथ महाराज समाधीस्थळ नांदखेडा रोड या मार्गानं सकाळी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ज्ञानोबा तुकाराम आणि टाळ मृदंगाच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेचं शहरातील मुख्य मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. यावेळी समाजाचे सुधीर पाटील, हरीश कतुरवार, पांडुरंग वट्टमवार, विकास वट्टमवार, दीपक झरकर, आशिष निलावार, उदय कतुरवार, विवेक वट्टमवार तसेच समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. संविधान समर्थनार्थ शहीद झालेले लोकनेते विजय वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आज दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी विविध संघटनांच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पंडित टोमके, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष MM भरणे, वंचित आघाडीचे गौतम रणखांबे, अशोक वायवळ, वंचित आघाडी जिल्हा उपाध्यक्ष यांनी अभिवादन केलं. यावेळी रिपाईचे नारायण वाघमारे, संदीपान गालफाडे, युनुप कच्ची, विठ्ठल गायकवाड, रमेश टोमके यांची उपस्थिती होती. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.